हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्ट देवताय नमः. शिवशनाथ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज सोमवार दिनांक 1 डिसेंबर 2025, शालिवान शके 1947, संवत्सर विश्वावसु, आयन दक्षिण, ऋतू हेमंत, मास मार्गशीर्ष, पक्ष शुक्ल. तिथी मित्रांनो आजची एकादशी तिथी आहे. रात्री 7:02 द्वादशी तिथीला सुरुवात होईल. वार सोमवार आहे. नक्षत्र मित्रांनो रेवती नक्षत्र आहे. रात्री 11:18 अश्विनी नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो व्यतिपात योग आहे. मध्यरात्री 12:59 वर्यान योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो वनिस्करण आहे. सकाळी 8:21 विष्टीकरणाला सुरुवात होईल आणि रात्री 7:02 भावकरणाला सुरुवात होईल. तर उद्या पहाटे 5:34 बालवकरणाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 अशी असणार आहे. सूर्य वृश्चिक राशीत असेल, चंद्र मीन राशीत, गुरु कर्क राशीत, तर शनिदेव देखील मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना ही साडेसाती शुभ असेल की अशुभ असा प्रश्न असेल तर त्यांनी कृपया जवळच्या ज्योतिषाशी संपर्क साधावा आणि आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून शनी ग्रहाची शुभाशुभता तपासून पाहावी. जर अशुभ असेल शनिदेव तरच आपल्याला धार्मिक सेवा करण्याची गरज पडणार आहे, अन्यथा नाही. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 6:57 तर सूर्यास्त सायंकाळी 5:59 असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. असंगत ग्रहांमध्ये मंगळ हा 10 नोव्हेंबरपासून अस्तंगत होत चाललेला, तर बुध ग्रह हा कालपासून मार्गी होत आहे. वक्री ग्रहांमध्ये शनी ग्रह हा 28 पासून मार्गी होत आला आहे, तर गुरु ग्रह हा 11 नोव्हेंबर पासून वक्री होत चाललेला आहे. तर असे हे ग्रह अस्तंगत, वक्री, मार्गी काय फळ आपल्याला देणार आहेत आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून, हे देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षर, एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हरोम शिव शिव शंभो राज्ञे प्रवर्तमान सत्यक्रम विधे परार्थे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पाके चंपदीपे भारतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चांद्रमान शालिवान शके 1947 प्रभावी षष्ठी संवत्सरामध्ये विश्वावसु नाम संवत्सरे दक्षिण आयने हेमंत ऋतू मार्गशीर्ष मासे शुक्ल पक्षी हिंदू वासरे रेवती नक्षत्र व्यतिपात योगी वनिज करणे एकादशी शोभितो वीरगोत्रात उत्पन्न कळप मोपात दुर्दक्ष द्वारसी पार्वती पती परमेश्वर तसे इष्टलिंग पूजा एवं नित्य देव पूजा करिष्य. मित्रांनो, याच ठिकाणी संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे पाणी समोरच्या तांना सोडून द्यावे. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 8:21 आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी, तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा, नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल व त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळी याप्रमाणे दिलेले आहे. सर्वात प्रथम साखरपुडा, यासाठी मुहूर्त दिले दिनांक 2, 5, 12, 13, 14, 15 आणि 16. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक 2, 5 आणि 8. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिनांक 2, 8, 13 आणि 16. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 8 आणि 15. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 5, 12 आणि 15. आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया. मित्रांनो, उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही.
विवाह करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 2 आणि 5. वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 5 आणि 6. भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी एकमेव मुहूर्त आहे दिनांक 3. देवबुंदीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी एकमेव मुहूर्त आहे दिनांक 5. यामध्ये आपण महादेवाची अर्थात शिवलिंगाची आणि महादेवाच्या अवतारांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता. विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळामध्ये करा. घरी करा किंवा मंदिरामध्ये करा. पण दुसऱ्या दिवसापासून मित्रांनो आपल्याला या मूर्त्यांवर रुद्राभिषेक घेणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानल्या जातात आणि त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुढचा संपर्क साधावा किंवा पंचांगधारकास संपर्क साधा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा असा काही मुहूर्त पाहण्याची गरज नसतं. कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो. मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार. पंचांग शुद्धी नाही तर दिनविशेषपणे एकादशी श्राद्ध करणं आहे. तसेच एकादशी देखील आहे मित्रांनो. यासाठी मला स्वतंत्र व्हिडिओ असेल तो आपण पाहू शकता. यादीचे व्हिडिओही आपण पाहू शकता, कारण एकादशी व्रताचे काय नियम आहेत हे आपल्या लक्षात येईल मित्रांनो. आणि त्या नियमानुसारच आपल्याला आपली भक्ती ही भगवान विष्णूच्या चरणी अर्पण करायची मित्रांनो. एकादशी श्राद्ध कर्म आहे. एकादशी श्राद्ध कर्मामध्ये जरा या तिथीवर आपली आई किंवा आपले वडील आपल्याला सोडून निघून गेले असतील परलोकामध्ये, तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्ध कर्म करणं गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा आणि पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळात करा. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री, तेव्हाच आपली पितर सेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचतील आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, मोक्षदा एकादशी गीता जयंती देखील आहे मित्र. भगवान श्रीकृष्णाने महाभारतामध्ये आपल्या परम शिष्याला अर्जुनाला ही गीता सांगितली. तिचा हा पहिला दिवस, पहिली तिथी होती मित्रांनो. तेव्हा गीता जयंती देखील आहे. आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की भगवद्गीताची तिचे एकदा आपण पठन करावे किंवा मध्ये त्यामध्ये जे काही सांगितलेले सार आहे ते सार तरी आपल्या जीवनात आणण्याचा प्रयत्न करावा मित्रांनो. घबाडी योग आहे मित्रांनो. हा घबाडी योग रात्री 8:52 ते, क्षमा करा, घबाडी योग रात्री 7:02 ते रात्री 11:18 असणार घबाडी योग. हा अत्यंत शुभ योग आहे. या काळामध्ये जर आपण आपली कामे काही कराल तर नक्कीच आपल्याला त्यात डबल टिबल फायदा होण्याची शक्यता राहते मित्रांनो. दग्ध योग आहे, जो एक रात्री 7:02 असणार आहे. हा दग्ध योग म्हणजे जनन शांतीचा योग आहे मित्रांनो. या वेळेपर्यंत जे काही बालक जन्म घेतील त्यांची जनन शांती आपल्याला 12व्या दिवशी त्यांच्या राहत्या घरी करावी लागेल. विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा मित्रांनो. तेव्हाच त्याच्या बाळाच्या जीवनातील अशुभ घटनांची तीव्रता ही कमी होईल मित्रांनो. अन्यथा हा 12वा दिवस उलटून गेल्यानंतर आपल्याला मुहूर्त काढावा लागतो आणि पंचांग बदलले की आपण सगळं वजन विसरून जातो मित्रांनो. हे लक्षात घ्या मित्रांनो. मित्रांनो, भद्रा योग आहे, जो राहूच्या अंडर येत असतो. तो सकाळी 8:21 ते रात्री 7:02 असणार आहे. हा भद्रा योग राहूच्या अंडर असलेला, यामध्ये आपण महत्वाची आणि विशेष कामे करू नका
अन्यथा त्यात आपल्याला अपयश येण्याची शक्यता राहते मित्रांनो. मित्रांनो, अग्नी पृथ्वीवर रात्री 7:02 हजर आहेत. त्या अग्नी जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ या कर्मकांड सुरू करायचे असतील तर आपण नक्कीच या वेळेनंतर सुरू करू शकता. पण पुढे जाऊन ते देखील बंद पडतील तर मग मात्र आपल्याला दोष लागू शकतो. तर तेव्हा आपण सुरू करण्याआधी विचार करावा मित्रांनो. आणि जे रेग्युलर आहेत ते आपण केव्हाही करू शकता. राहू काळ सकाळी 7:30 ते 9 वाजेपर्यंत आहे. हा 1.5 तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवणार नाही. त्यासाठी आपण या 1.5 तासाच्या काळात महत्वाची किंवा विशेष कामे सोडून द्यावी, ती करू नये मित्रांनो. जी जनरल कामे जी आहेत रेग्युलर तीच आपण करावीत मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझ्या धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिव शंभो महादेव.